भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे। बीडजवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, त्याबरोबरच मंत्रिपद मिळावं असं नवस केलं होतं। हे नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे आणि गणेश पुजारी हे मुंडे समर्थक नामलगावच्या गणपतीच्या मंदिरात आले आहेत। यावेळी 5000 नारळ फोडले जाणार आहेत। पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करतील तोपर्यंत हा नवस अशाच पद्धतीने 5000 नारळ फोडून केलं जाणार आहे। काही नाही, गणेश लांडे यांनी ताई साहेबांची वर्णी लागावी विधान परिषद राजकीय पुनर्वसन व्हावं यासाठी नामलगाव आशापूर गणपतीला 5000 नारळ फोडण्याचा नवस केला होता। त्यांचा आम्हाला निरोप आला काल की आपल्या नामलगावचा गणपती पावला, तर त्यांचा निरोप आल्यानंतर आम्ही या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून नारळ फोडण्याचा नवसाचा कार्यक्रम, अभिषेकाचा कार्यक्रम पूर्ण करत होतो। ताई घरून निघाल्यापासून फॉर्म भरेपर्यंत कंटिन्यू नारळ फोडण्याचा कार्यक्रम हा चालू राहणार आहे। जोपर्यंत फॉर्म भरत नाहीत तोपर्यंत कंटिन्यू 5000 लागू, 6000 लागू, 7 किती जेवढे 1000 नारळ लागतील तेवढे नारळ आम्ही कंटिन्यू फॉर्म भरेपर्यंत या ठिकाणी फोडणार आहोत। ठीक आहे, इकडे बॅनरबाजी केली होती, त्यानंतर आता तुम्ही नवस फोडताना त्यासाठी काय नेमके भावना आहेत? बॅनरबाजी मी ताईचा लोकसभेला हा कमी मताने पराभव झालेला होता आणि त्यावेळेस मी असे एक वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी केली होती की काही कुठेतरी ताईचा राजकीय पुनर्वसन होण्यासाठी मी वरिष्ठ नेतृत्वाकडे बॅनरच्या माध्यमातून एक मागणी केलेली होती। आज कुठेतरी ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि आज आमच्या ताईवर जे प्रेम करणारे आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, जिल्ह्यात असतील, मराठवाड्यात असतील, महाराष्ट्रात असतील, त्या सगळ्याचा एक आज आनंदाचा उत्सव आहे। आणि मी त्याच वेळेस लोकसभेला ताईचा पराभव झालेला होता, त्यावेळेस आपल्या नामलगावच्या जागृत देवस्थान आहे गणपती, त्याला एक असे साकडं घातलं होतं किंवा ताईचं राजकीय पुनर्वसन झाल्याच्या नंतर मी 5000 नारळ फोडून एक अभिषेक घालीन असं मी एक गणपतीकडे मागणी केली होती, साकडं घातलं होतं। ते आज कुठंतरी पूर्ण झालेलं आहे आणि त्याच नवसाचं मी परत फेड म्हणून मी आज हे सकाळपासून नारळ इथं फोडत आहे। 5000 नारळ आहेत आणि आज आम्ही ताईच 2 वाजेपर्यंत 5000 लागतील, 6000 लागतील, मी आज 2 वाजेपर्यंत नारळ फोडणार आहेत ताई जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत।